हो पोनो ही प्रेयर टेक्निक म्हणजे नेमकं काय? माझं नाव रेखा पानसरे. मी इनर हिलिंग कोच आणि हिलरही आहे. पोनो ही प्रेयर अतिशय साधी प्रेयर आहे, पण ग्रेट आणि मॅजिकल रिझल्ट तयार करणारी आहे. डॉक्टर ह्युलियन हे जे मेंटल हवाई हॉस्पिटलमध्ये एकदा गेले होते आणि ह्या हवाई मेंटल हॉस्पिटलमध्ये जिथे अतिशय हाय इंटेन्सिटी असे पेशंट ठेवलेले होते, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप भयानक असे गुन्हे केलेले होते. आणि आता अशा पेशंट्सना त्या पेशंटवरचा ताबा सुटला होता आणि त्या पेशंटच्या मनावरचा ताबा सुटला होता. इतके हिंस्र म्हणतो ना तसे आपण तसेच ते झाले होते. त्यांना साखळीने बांधून ठेवलं होतं. तर पेशंट्स असे झाले होते की जर त्यांना साखळीतनं सोडलं तर ते स्वतःला त्रास करून घ्यायचे आणि सुसाईड अटेम्प्ट करायला लागले. असे डेंजर पेशंट त्या हवाईच्या हॉस्पिटलमध्ये होते. तिथे डॉक्टर ह्युलियन यांची ट्रान्सफर झाली होती. त्याआधी तिथले डॉक्टर जे होते, हवाईतल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर होते, ते अशा मेंटल पेशंटला शॉक ट्रीटमेंट किंवा अतिशय हाय पॉवर मेडिसिन्स देऊन त्यांना काम डाऊन करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना तशी ट्रीटमेंट देत होते. डॉक्टर ह्युलियन जेव्हा तिथे त्यांची ट्रान्सफर झाली तेव्हा त्यांनी काय केलं, त्या पेशंटला ते भेटले आणि त्यांना कुठलंही औषध दिलं, ना कुठलीही शॉक ट्रीटमेंट दिली, ना कुठलीही फिजिकल टच म्हणतो ना तसं काहीही न करता त्यांनी एक एक पेशंटची फाईल मागवली आणि एक एक पेशंटच्या फाईलनुसार त्यांना स्टडी करत गेले. जेव्हा त्यांनी एक एक पेशंटची फाईल मागवली तेव्हा त्यांनी मॅजिकल प्रेयरचा उपयोग केला. ती मॅजिकल प्रेयर काय आहे तर अतिशय साधी पण ग्रेट रिझल्ट तयार करणारी पॉवरफुल प्रेयर आहे. ती म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असे हे 4 शब्द, फक्त सेंटेन्स, 4 वाक्यांची प्रेयर आहे. ती वापरून त्यांनी एक पेशंट हील करायला सुरुवात केली. डिस्टन्स हिलिंग जे आपण म्हणतो तसं त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी त्यांना कुठलंही औषध दिलं, कुठलेही उपचार, कुठलेही शॉक ट्रीटमेंट, कुठलं काहीही सर्जरी असं काहीही न करता एक एक पेशंटला हील करायला सुरुवात केली आणि विदिन 6 मंथ म्हणजे ते 6 महिन्यात सगळे पेशंट त्यांनी बरे झाले. इतके मेंटल आणि इतके हाय इंटेन्सिटी, इतके डेंजर, ज्यांचं मन थाऱ्यावर नाही, असे पेशंट बरे झाले. आपण शारीरिक आजार बरी करू शकतो, पण मानसिक आजार जे असतात ते कधीही बरे सांगता येत नाहीत आणि ते इतक्या इंटेन्स लेवलला जाऊन पोचतात की त्यांना बरं करण्यासाठी ही मॅजिकल प्रेयर्स किंवा मॅजिकल टेक्निक यूज करता येऊ शकतात. नंतर ही जी पोनो नावाची जी प्रेयर आहे ही अशी आहे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. इतकी साधी पण अतिशय डीप इम्पॅक्ट करणारी ही प्रेयर आहे. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये ही प्रेयर वापरू शकता, ही प्रेयर म्हणू शकता आणि त्यामुळे ग्रेट रिझल्ट तयार करू शकता. तर या प्रेयरचं चॅन्टिंग कसं करायचं त्याचं जर का तुम्हाला हवं असेल तर माझा एक व्हिडिओ आहे, 108 टाइम्स चॅन्टिंग ऑफ पोनो तुम्ही बघू शकता. आणि ही मॅजिकल टेक्निक ही पोनोची ही जी मॅजिकल टेक्निक आहे किंवा मॅजिकल प्रेयर आहे,
ही जर तुम्हाला शिकायची असेल तर त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी व्हॉट्सअप लिंक देते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर तुम्हाला असं वाटतंय की याची गरज तुमच्या ओळखीतल्या कुणाला तरी आहे, ज्यांना कुणाला या कोर्सची किंवा या होओपोनोपोनो मॅजिकल प्रेयर्सची माहिती व्हायला हवी असेल, तर तुम्हाला वाटत असेल तर अशा 3 लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्यू सो मच. प्लीज